मित्रांनो, कापसाचा एक तुकडा हजारो प्रक्रियेतून जातो, तेव्हा कुठे एक कापड बनते. कारखान्यात प्रथम कच्चा दोरा येतो, मग त्याला बॉबिन्स मध्ये भरतात, मग त्याला घट्ट पीळ दिला जातो म्हणून तो मजबूत होतो. त्याच्यानंतर एका मोठ्या बॉयलर मध्ये घालून हे सगळे धागे गरम केले जातात, त्यामुळे त्याचा टिकाऊपणा अधिक वाढतो. उभे धागे, आडवे धागे, त्याप्रमाणे एक एक धागा वेगवेगळा केला जातो. एक छोटासा धागा तुटला तर संपूर्ण मशीन बंद पडते, कापड खराब होतं. पण माणूस तुटला तर संपूर्ण आयुष्य. हात फक्त कापड विणत नाहीत, तर हजारो लोकांची स्वप्न विणत असतात. कापडातील नक्षीप्रमाणे त्याच्यामध्ये जरीचाही सुंदर वापर इथे केला जातो. त्यासाठी पण प्रचंड मेहनत घ्यावी लागते. आपण रोज छान छान कपडे घालतो, नवीन फॅशन करतो, कधी कपडे फेकून देतो. पण त्या एका कपड्याच्या मागे किती हात झिजतात, किती डोळे जागतात, किती आयुष्य मशीनच्या आवाजात हरवतात, याचा आपण कधी विचार नाही करत. हे हात फक्त कापड विणत नाहीत, तर हजारो लोकांची स्वप्न विणतात. कपडे शरीर झाकतात, पण कामगारांचे कष्ट संपूर्ण समाज मानाने उभा ठेवतात. मित्रांनो, जीवन ही कापडासारखं असतं. धाग्या धाग्याने जपलं तरच सुंदर दिसतं, नाही का?